समथिंग फॉर एंटरप्रेनर्स। आजकाल कोणताही बिझनेस असू दे, जॉब असू दे, कोणतंही प्रोफेशन असू दे, सर्वांना असं वाटतं की सोशल मीडियाची एक डिझाईन केली, अगदी एक्सपेन्सिव्ह चार्जेस देऊन केली आणि ती व्हायरल केली की आपलं सेल होणार, आपलं मार्केटिंग होणार, आपला बिझनेस होणार। परंतु तसं होतं का? आजकाल एआयचा ट्रेंड आलेला आहे। एआय मधून बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत। अगदी स्टुडंट्स किंवा यूथ वर्ग त्यातले बेसिक टूल्स वापरून बरीचशी छोटी मोठी कामं एक्झिक्यूट करत आहेत। पण तेवढं पुरेसं ठरतंय का? तर त्याच्यासाठी बिझनेस प्रोग्रेस करण्यासाठी बरेचसे फॅक्टर्स आहेत। त्यातला एक फॅक्टर आज मी तुम्हाला सांगते आणि तो म्हणजे बिझनेस रेप्युटेशन। म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करून तुम्हाला आलेला अनुभव, तुम्ही वारंवार ज्या काही मिस्टेक्स केलेल्या आहेत त्या तुम्ही सुधारून त्याच्यामध्ये आणलेलं तुमचं नवीन व्हर्जन, आलेले तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आलेले असतील ते सॉल्व्ह करून तुमची जी सफाईदारपणा जो आलेला आहे तुमच्या बिझनेसमध्ये, मग ते तुमचं प्रॉडक्ट असेल किंवा तुमची सेल्स स्ट्रॅटेजी असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं सुरुवातीपासूनचं झालेलं कंपाऊंडिंग, तुमचं सुरुवातीपासूनचं असलेलं फाउंडेशन, हे तुमचा प्लस पॉइंट आहे। यालाच बिझनेस रेप्युटेशन म्हटलं जातं। आणि हे जितकं तुम्ही स्ट्रॉंग कराल तितका तुमचा बिझनेस प्रोग्रेस होईल। आणि त्याच्या मदतीनं परत तुम्ही एआय वापरला आणि एआय आणि बिझनेस रेप्युटेशन हे दोन्ही फॅक्टर्स जर तुम्ही एकत्र आणलात तर तुमची बिझनेस ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं होईल।